आणि असं झालं नाही. आणि इथेच ते रत्नागिरीत पाहिलं की कोणी कोणी मोडीची मिटिंग कोण अटेंड करतं, का पण त्या अधिकाऱ्याला कारवाई होती तो मुळात. बरं, हे संबंधित अधिकारी आपल्या मीटिंग मध्ये असायला पाहिजे आणि विदिन 1 hour नोटीस शुड बी रेडी. अनेक अधिकारी आता येत आहेत. आय अलाउड देम टू सी टुडे ऍटलीस्ट. हेच फोन आमच्या मिटिंगच्या आधी 5 मिनिटं सगळ्या अधिकाऱ्यांनी घेऊन बसलं पाहिजे. काही सुद्धा तुम्ही आंदोलन द्या. आम्ही मिटिंग घेतोय, आढावा घेतोय आणि कोणतरी येते समोर बसतोय फिरतोय. दिस इज नॉट द डेकोरम ऑफ द मीटिंग. दे मस्ट कम बिफोर 5 minutes बिफोर वी स्टार्ट द मीटिंग. मीटिंग इज ॲट 11 o'clock आणि आय एम ऑल्सो तुमचं राहिले साहेब पण पोहोचतो. आम्ही दोघेही काल रात्री आलो. 10:30 असतील तर 10:30 आम्ही पोहोचलो. 11ची वेळ त्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी पण आता सूचना लक्षात ठेवाव्या. नाहीतर मग तुम्ही आत येताना तुम्हाला मी बाहेर काढेल. दॅट विल बी मोर इन्सल्टिंग. आय एम टेलिंग आय एम वॉर्निंग ऑल द ऑफिसर्स दोज हू आर अटेंडिंग द मीटिंग. रत्नागिरीत दिशा समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती होती. या महत्वपूर्ण बैठकीच्या दरम्यान काही प्रशासकीय अधिकारी यांनी दांड्या मारल्याचं लक्षात येताच दोन्ही खासदारांनी संताप व्यक्त केला आहे. तर अनुपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांना दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनीही तात्काळ पावले उचलत नोटिसा जारी केल्या जातील अशी माहिती दिली. बैठकीत सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक कामे केवळ प्रगतीपथावर असल्याचं लिहून अधिकाऱ्यांनी हात झटकले होते. यावर खासदार नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काम नेमके किती टक्के झाले, किती टक्के बाकी आहे आणि कोणत्या निश्चित तारखेला पूर्ण होणार याची अचूक माहिती प्रशासनाने दिली पाहिजे. प्रगतीपथावर म्हणजे नक्की काय, असा खडा सवाल करत खासदार राणेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना कामांच्या पूर्ततेबाबत योग्य टक्केवारी आणि मुदतीसह अहवाल देण्याची तंबी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण बैठकीत प्रधानमंत्री घरकुल योजना, मातृवंदना योजना आणि पीक विमा योजना यांसारख्या महत्त्वाच्या लोककल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पीक विम्याचे नाकारलेले प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर राजापूरच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट खलिपे यांनी घरकुल पोर्टल संदर्भात मांडलेल्या तांत्रिक मुद्द्यांवर तातडीने सुधारणा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना खासदार तटकरे यांनी दिल्या. पायाभूत सुविधांचा आढावा घेताना मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल सप्टेंबर महिन्यात वाहतुकीसाठी खुला होईल. तसंच संगमेश्वर हातखंबा मार्गाचं काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे देण्यात आली. यासोबतच आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाचं काम, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील अपूर्ण कामे आणि जिल्ह्यातील 20 प्रलंबित BSNL टॉवर्सचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. गुहागर तालुक्यातील महावितरणाच्या संथ कामाबद्दल गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी नाराजी व्यक्त करताच खासदार तटकरे यांनी वितरणाला कामे सुधारण्याचा अन्यथा थेट कारवाईचा इशारा दिला. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत खासदार तटकरे यांनी सुचवलेली आणि पालकमंत्र्यांनी मंजूर केलेली कामे प्रशासनाने परस्पर बदलल्याचे समोर आले. यावर तीव्र आक्षेप घेत लोकप्रतिनिधींच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. जर मी सुचवलेली कामं बदलली गेली तर मी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात लोकसभेत थेट हक्कभंग दाखल करेन, असा थेट इशाराच खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासनाला दिला. बैठकीच्या सुरुवातीला प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याचा प्रगती अहवाल सादर केला, ज्यामध्ये जलजीवन मिशन आणि वयोश्री योजनेसारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.